श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजचा जो अनुभव आहे तो मी माझ्या बरोबर घडलेला तो अनुभव आहे. स्वामींबद्दल बरेचसे जणांचं मत वेगळं आहे. हे काही ऐकण्यास वेगळं नाही, पण जे स्वामी सेवेकरी असतात जेव्हा त्यांच्यासमोर स्वामींबद्दल वेगळे शब्द बोलले जातात तेव्हा त्या स्वामी सेवेकऱ्याचा पारा खूप चढलेला असतो. तो त्याच्या मनाला समजवत असतो की स्वामी समोरच्या व्यक्तीला हे बोलण्याकरता थांबवा आणि त्याला स्वामी सेवेमध्ये तुम्ही रंगवा. हाच प्रत्येक स्वामी सेवेकरी बोलत असतो. असं 2 वर्षापूर्वी आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो आणि तर शक्यतो आम्ही बसने प्रवास करत नाही. नाशिकवरनंही डायरेक्ट सोलापूरला जायला बस आहेत, पण आमची मुलं लहान असल्यामुळे आम्ही ट्रेनचा प्रवास करतो. मग ट्रेनने प्रवास करण्यासाठी आम्हाला कल्याणवरनं ट्रेन असते. मग सकाळी आम्ही इथनं निघालो आणि आमच्या रिलेटिव्हकडे गेलो. तिथे गेल्यानंतर ट्रेनसाठी बराच वेळ होता आणि जे रिलेटिव्ह होते ते आमचे जवळचेच आहेत. मग ते मला बोलले की अक्कलकोटला तुम्ही कशासाठी जातात? म्हटलं स्वामींच्या दर्शनासाठी. म्हणे तुम्ही कधीपासून जातात? म्हटलं खूप वर्ष झाले आणि दरवर्षी आम्ही मार्च महिन्यातच जातो. मग ते बोलले हो का? म्हटलं हो. मग म्हणे स्वामींनी आजपर्यंत तुम्हाला काय दिले? म्हटलं स्वामींनी काय दिले? स्वामी आल्यापासून आमचे जीवनाचे सोने झाले. मग म्हणे ते स्वामी देव थोडे आहेत. म्हटलं देव आहेत म्हणजे? मी त्यांना एक हसून उत्तर दिलं, ते देव आहे का नाही मला हे माहीत नाही, पण स्वामी ही माझी आई आहे, स्वामी माझी माऊली आहे आणि स्वामीच माझे सर्व जीवन आहे. मग ते बोलले स्वामी देव आहेत. मग ते इकडं तिकडं लहान मुलांबरोबर गोट्या का खेळत होते? म्हटलं जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये येशाल, स्वामी सेवेमध्ये गुंतशाल तेव्हा ह्या तुम्हाला गोष्टींचे सगळे निवारण होईल. म्हणे असं थोडी असतं. ते जे बोलत होते ते मी फक्त ऐकत होते. खूप सारे ते स्वामींविषयी बोलले आणि मी त्यांना थोडक्यात सगळं स्वामींबद्दल सांगितले. पण आपण म्हणतो ना, एखाद्यासमोर डोकं जरी आपटले तरी समोरच्याला त्याची किंमत राहत नाही. असं करून आम्ही तो विषय तिथं स्टॉप केला. अक्कलकोटला गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही सोलापूरवरून बसलो, पुन्हा कल्याणला आलो, पुन्हा त्यांच्या इथं गेलो. कारण बराचसा वेळ होता, म्हटलं थोड्या वेळ आपण जाऊ. आणि बघा स्वामींची काय लीला असते. स्वामींना त्यांच्या घरात यायचं होतं म्हणून जे रिलेटिव्ह आहेत आमचे, त्यांचे मिसेस माझ्याबरोबर ते आलेल्या होत्या. त्यांनी स्वामींची जे मिसेस आहे त्यांनी छोटीशी स्वामींची मूर्ती घेतली आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये स्थापन केली. त्याच्यानंतर ज्या रूममध्ये ते राहत होते त्या रूममध्ये ऑलरेडी एका माणसाने आत्महत्या केली होती फॅनला लटकून. ते 4 महिने त्या रूममध्ये राहिले आणि त्यांना तिथे खूप असे विचित्र अनुभव यायचे, पण त्यांना कोणीही सांगितले नाही का अशी त्या रूममध्ये घटना झालेली होती. त्याच्यानंतर 4-5 दिवसामध्ये जे रिलेटिव्ह आहे त्यांना कळालं की शेजारच्यांनी सांगितलं की ह्या रूममध्ये आत्महत्या झालेली आहेत आणि ही रूम चांगली नाही आहे, ही रूम तुम्ही सोडून द्या. त्या रिलेटिव्हनी मला फोन केला आणि सांगितलं की ताई असं असं आहे. आणि बघा स्वामींचा किती चमत्कार की त्यांना 4 महिने झाले त्या रूममध्ये ते तिथं राहिले आणि कोणत्याही गोष्टीची बाधा झाली नाही. ते फक्त स्वामीच्या कृपेमुळे आणि स्वामी घरामध्ये आले तर त्यांना त्या गोष्टीचा उलगडा झाला आणि मग त्यांनी महिन्याभराच्या आतच ती रूम खाली केली. बघा स्वामींनी त्यांना येणाऱ्या संकटातून किती वाचवले आणि जे त्या रूममध्ये राहत होते ते महिन्याभराच्या वरती कोणीही टिकलं नाही आणि हे 4 महिने त्या रूममध्ये राहिले. ही फक्त स्वामींची लीला होती. आणि आज ते ज्यांनी स्वामींना नाव ठेवलं, आज ते स्वामी सेवेकरी कधी झाले त्यांनाच कळलं नाही. अशी स्वामींची लीला असते. बघा हा छोटासा अनुभव नाही आहे, हा खूप मोठा अनुभव आहे. जेव्हा आपण स्वामींना कुठंतरी बोलतो
आणि स्वामींबद्दल अपशब्द आपल्या तोंडातून निघतात. माहीत नाही ते आपल्या तोंडात येतात का बरं? पण हा एक स्वामी सेवेचा हा पण एक भाग आहे, मी असं समजते. जेव्हा आपण स्वामींविषयी वाईट चित्तो, तेव्हा स्वामी आपल्याला त्या स्वामी सेवेमध्ये घेऊन जाण्यासाठी हे मनामध्ये विचार आणतात, असं मला वाटतं. बाकी काही असो, पण जो व्यक्तीने नाव ठेवले स्वामींना, आज तो स्वामी सेवेमध्ये जुडला आहे. माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. बस सर्वांनी असे स्वामी सेवेमध्ये राहा. स्वामींना काहीही बोलू नका. अहो स्वामी ती आपली आई आहे. तिच्याबद्दल तरी 2 शब्द आपण चांगले बोला. स्वामी जर आपल्या जीवनात आले, तर आपलं जीवन सुंदर आणि शांतीने भरलेलं असते. कोणत्याही गोष्टीची आपल्याला कुठेच कमी पडत नाही. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? मला नक्की शेअर करून सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.